नमस्कार कामगार मित्रांनो, तुम्ही सेफ्टी किट असू द्या, इसेन्शियल किट असू द्या किंवा हाऊस होल्ड आयटम किट असू द्या, ह्यासाठी अपॉइंटमेंट घेण्यासाठी वेबसाईटवरती जर गेला तर या ठिकाणी तुम्हाला यूजर नेम आणि पासवर्ड दाखवत आहे। तर फॉर्म ओपन होत नाहीत कोणताही। तर का होत नाही, तर ह्याचं कारण आहे आचारसंहिता चालू झालेली आहे आणि ह्याच्यामुळेच या ठिकाणी मी अगोदरही व्हिडिओ बनवला होता। त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की आचारसंहिता चालू होण्या अगोदरच तुम्ही लवकरात लवकर अपॉइंटमेंट घ्यायची। आता पुन्हा हा अपडेटेड व्हिडिओ बनवतोय ज्यामध्ये तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्ही वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला यूजर नेम आणि पासवर्ड मागत आहे। तर हे का मागत आहे, तर हे जे ॲक्सेस मागत आहे यूजर नेम आणि पासवर्ड, तर हे तुमच्यासाठी नाही आहे। हे जे काय कामगार अधिकारी आहेत WFC ऑफिसमधले, त्यांच्याकडे यूजर नेम आणि पासवर्ड असतं, त्यांच्याकडे ह्याचं ऑपरेटिंग सिस्टीम आता सध्या ते ऑपरेटिंग जे काही मॅनेजमेंट आहे, ऑपरेटिंग आहे, ते सगळं WFC ऑफिसकडे आहे। म्हणजे इनफॅक्ट मला हे सांगायचं आहे की ह्याचं जे पब्लिक ॲक्सेस आहे ते बंद केलेलं आहे। याचा अर्थ फक्त हाच होतो की आचारसंहितेमुळे जे काय ऑनलाईन पद्धतीने योजना आहेत, ह्या योजना तुमच्या बंद झालेल्या आहेत। आता सर्व योजना नाही आहे, कोड ऑफ कंडक्ट म्हणजेच आचारसंहिता, तर आचारसंहितेचं जे काही नियम आहेत त्या नियमामध्ये भरपूर गोष्टी बसत नाहीत। म्हणजेच एखाद्या नवीन योजना असेल तर त्याचं उद्घाटन असू द्या किंवा नवीन योजना त्याचं अनाउन्समेंट असू द्या, तर हे आचारसंहितेमध्ये करता येत नाही। पण चालू ज्या योजना आहेत ह्या चालू ठेवता येत आहेत। योजना चालू आहे ह्याचा अर्थ काय, तर सरकारी काम आहे त्यामध्ये अडथळा आणता येत नाही, हा त्याचा अर्थ झाला। कशाचा? ज्या योजना चालू आहेत त्याचा। आता त्यावरती फक्त पॉलिटिकल जो काय अँगल आहे त्या अँगलने आपण त्याचा यूज नाही करू शकत आहे। म्हणजे ते कोड ऑफ कंडक्टचा उल्लंघन आहे, म्हणजेच आचारसंहितेचा भंग आहे थोडक्यात। तर ते एक कारण आहे ज्यामुळे आचारसंहितेच्या काळामध्ये भरपूर योजना ह्या बंद असतात। पण काही ज्या योजना चालू आहेत त्याच्यावरती काही हस्तक्षेप व्हायला नको होता। म्हणजे जसं की आता सेफ्टी किट आणि इसेन्शियल किट आहे, याचा अपॉइंटमेंट घ्यायला चालू आहे, ते चालूच राहायला पाहिजे होतं, पण सध्या हे बंद आहे। तर हे सांगायचं की भरपूर योजना आहेत त्या भरपूर 90% योजना ह्या बंद झालेल्या आहेत। आता फक्त स्पेसिफिकली कामगार योजनेचं सांगायचं झालं तर भरपूर योजना ह्या बंद आहेत आणि आचारसंहिता संपल्यानंतर इलेक्शनचा जो काही रिझल्ट येईल तो येऊपर्यंत, तरी आचारसंहिता संपले म्हणजे काही लगेच चालू नाही होणार। इलेक्शनचा रिझल्ट येऊपर्यंत जे काही क्लेम आहेत ते बंदच राहतील। हा रिझल्ट आल्यानंतरसुद्धा लवकरात लवकर चालू होईल ह्याची कोणती गॅरंटी नाही आहे। मागच्या 2-3 वर्षापासून हे चालत आलेलं आहे। त्याच्यामुळे आचारसंहिता संपल्यानंतर इलेक्शनचा रिझल्ट येईल आणि त्यानंतरच जे काय हाऊस होल्ड असू द्या, सेफ्टी असू द्या किंवा इसेन्शियल किट असू द्या, ह्या किटचे वितरण किंवा इतर योजनांचा जे काही क्लेम आहेत ते चालू होणार आहे।